Hello students, welcome back. In today's session, we are starting a new chapter from Standard 10th textbook, chapter number 3, Chemical Reactions and Equations, and it's part 1. Now starting with chemical reactions. Chemical reactions happens in our daily life. Now आपल्याला माहिती आहे की आपल्या डेली लाईफ मध्ये खूप साऱ्या केमिकल रिॲक्शन्स होत असतात. आता एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया, जसं आहे डायजेशन ऑफ फूड, रेस्पिरेशन, रस्टिंग ऑफ आयर्न, फॉर्मेशन ऑफ कर्ड. हे काय आहे? एक्झाम्पल्स आहे जे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये चालू आहे. जसं आपण पचन संस्था आहे आपली, त्याच्यामध्ये डायजेशन होण्याचं काम करतं, रेस्पिरेशन आपण करतो, कार्बन डायऑक्साईड आपण रिलीज करतो आणि कोणतं गॅस घेतो? ऑक्सिजन इनटेक करतो. ही पण एक केमिकल रिॲक्शन आहे. रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंड गंजणे, दही जमणे, हे सगळ्या काय आहे? केमिकल रिॲक्शन्स आहे. आणि आपण प्रिव्हियस स्टँडर्ड्स मध्ये हे पण बघितलं होतं की कंपाऊंड्स जे आहे ते फॉर्म होतात. कशाने फॉर्म होतात? केमिकल कॉम्बिनेशन्सनी. एलिमेंट्स जेव्हा कंबाईन होतात केमिकल कॉम्बिनेशननी, तेव्हा ते काय फॉर्म करतात? कंपाऊंड्स फॉर्म करतात. आता आज आपण बघणार आहोत केमिकल रिॲक्शन्स काय असतात. आता नेमकं केमिकल रिॲक्शन काय आहे ते आपण बघूया. A chemical reaction is a process in which some substances undergo bond breaking and are transformed into new substances by formation of new bonds. आता chemical reactions मध्ये काय होतं बघा, की हा एक प्रोसेस आहे जो सबस्टन्सेसचं जे बॉन्डिंग आहे, बॉन्ड ब्रेक करतो, त्यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो ब्रेक करतो आणि न्यू सबस्टन्स मध्ये काय होतो? तो चेंज होतो. म्हणजे इथे काय होणार? न्यू सबस्टन्स फॉर्मेशन होतंय. म्हणजे नेमकं काय होतंय? फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स होतंय. लक्षात आलं? केमिकल रिॲक्शन्स काय काय इन्व्हॉल्व करतात. जेव्हा केमिकल रिॲक्शन्स होतात तेव्हा काय काय होतं बघा. चेंज इन स्टेट, त्यांचं स्टेट चेंज होऊ शकतं. आता जर आपण इथे एक्झाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ कर्ड घेतलं तर मिल्क लिक्विड स्टेट मध्ये असतं, बरोबर की नाही? आणि कर्ड हे कशामध्ये असतं? सेमी लिक्विड फ्लुइड असतं, बरोबर की नाही? म्हणजे स्टेट पण चेंज झालं. चेंज इन कलर, आता कलर सुद्धा काय होतात? चेंज होतात. आता जर आपण समजा रस्टिंग ऑफ आयर्न घेतलं तर त्याचा कलर जो आहे त्याच्यामध्ये चेंज होताना आपल्याला दिसणार आहे. आता जर समजा थोडासा आयर्न जे असतात ते थोडंसं ब्राउनिश कलर मध्ये असतं आणि रस लागल्यानंतर ते पूर्ण डार्क ब्राऊन मध्ये कन्वर्ट होताना आपल्याला दिसतं. चेंज इन टेम्परेचर, इथे टेम्परेचर पण चेंज होऊ शकतो. इव्होल्युशन ऑफ गॅसेस, आता इव्होल्युशन ऑफ गॅसेस म्हणजे कसं? रेस्पिरेशन मध्ये बघा आपण ऑक्सिजन इनटेक करतो आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो, म्हणजे इथे इव्होल्युशन ऑफ गॅस होते, बरोबर की नाही? नाउ लेट्स टेक एन एक्झाम्पल. HCl plus NaOH gives NaCl plus H2O, म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड प्लस सोडियम हायड्रॉक्साइड gives सोडियम क्लोराइड प्लस वॉटर. हे काय आहे? एक केमिकल रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये दोन कंपाऊंड्स आलेले आहे एकत्र आणि दोन न्यू कंपाऊंड्स काय होत आहे? फॉर्म होताना आपल्याला दिसतात, बरोबर की नाही? आता इथे हायड्रोजन आणि क्लोरीन मधला बॉन्ड ब्रेक होतोय, इथे सोडियम आणि हायड्रॉक्साइड मधला बॉन्ड ब्रेक होतोय आणि इथे न्यू बॉन्ड फॉर्म झालाय. कोणामध्ये? NaCl मध्ये आणि वॉटर फॉर्म झालेला आहे. लक्षात आलं? The substances taking part in chemical reactions are called reactants. आता जेव्हा केमिकल रिॲक्शन मध्ये जे सबस्टन्सेस पार्ट घेताय, भाग घेताय, त्यांना आपण काय म्हणणार आहे? रिॲक्टन्ट्स म्हणणार आहे. आता इथे रिॲक्टन्ट्स कोण आहे? HCl प्लस NaOH. हे काय आहे? आपले रिॲक्टन्ट्स आहे. काय आहे? रिॲक्टन्ट्स आहे. The substances formed as a result of chemical reaction by formation of new bonds are called products. आता इथे जे सबस्टन्सेस फॉर्म झालेले आहे, कोणते सबस्टन्स फॉर्म झाले? न्यू NaCl आणि वॉटर फॉर्म झालेले, बरोबर की नाही? आता हे न्यू बॉन्डनी फॉर्म झालेले आहे आणि त्यांना आपण काय म्हणणार आहे? प्रोडक्ट्स म्हणणार आहोत. लक्षात आलं? NaCl प्लस H2O हे काय आहे? प्रोडक्ट्स आहे. आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि NaOH हे काय आहे? रिॲक्टन्ट्स आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, formation of carbon dioxide gas by combustion of coal in air is called chemical reaction. In this reaction, coal, that means carbon and oxygen from air, are the reactants while carbon dioxide is the
प्रॉडक्ट. आता इथे अजून एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे की कंबशन होणे म्हणजे जेव्हा कोल जो आहे तो एअर मध्ये बर्न होतोय, म्हणजे इथे फॉर्म्युला काय असेल C+O2. जेव्हा C+O2 होणार आहे तेव्हा काय फॉर्म होतोय, CO2 फॉर्म होणार आहे. म्हणजे हे काय झालं, कार्बन आणि ऑक्सिजन हे काय झाले, रिएक्टंट झाले. कार्बन डायऑक्साइड हे काय झालं, प्रॉडक्ट झालं. लक्षात आलं का काय होतंय. आता हे होते रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स, म्हणजे जे पार्ट घेणार आहे ते रिएक्टंट्स असतात, जे फॉर्म झालेले आहे त्यांना आपण प्रोडक्ट्स असे म्हणतो. नाउ लेट्स अंडरस्टँड केमिकल इक्वेशन. A chemical reaction can be represented by chemical equation. कोणतंही केमिकल रिएक्शन असेल त्याला आपण कशाने रिप्रेझेंट करणार आहोत, केमिकल इक्वेशनने. लक्षात आलं. It involves uses of symbols of substances of reactant and products with mention of physical state. आता केमिकल इक्वेशन्स मध्ये आपण काय लिहितो, महत्वाचं आहे. जे रिएक्टंट्स असतात त्यांचे सिम्बॉल्स लिहितो आणि प्रोडक्ट्सचे पण काय लिहितो आपण, सिम्बॉल्स लिहितो, प्लस त्यांच्या फिजिकल स्टेट सोबत. कशासोबत लिहितो आपण, फिजिकल स्टेट, म्हणजे ते सॉलिड आहे का, लिक्विड आहे का, गॅशियस आहे का ते. आता मॅग्नेशियम रिबन बर्न इन एअर ऑक्सिजन गिव्स अस मॅग्नेशियम ऑक्साइड. आता इथे आपण एक केमिकल रिएक्शन लिहिलेली आहे, जसं मॅग्नेशियम रिबन बर्न्ड इन एअर गिव्स मॅग्नेशियम ऑक्साइड. आता S म्हणजे काय आहे, सॉलिड. L म्हणजे काय आहे, लिक्विड. G म्हणजे आहे गॅशियस आणि AQ म्हणजे काय आहे, एक्वियस. त्याला आपण काय म्हणतो, एक्वियस म्हणतो. इट इज अ सोल्युशन इन विच सॉल्व्हेंट इज वॉटर. आता असे सोल्युशन ज्याच्यामध्ये सॉल्व्हेंट काय आहे, वॉटर आहे. म्हणजे सॉल्ट आणि वॉटर जर आपण मिक्स केलं तर आपण काय म्हणणार, सॉल्ट सोल्युशन आहे, बरोबर की नाही. पण ते कोणतं सोल्युशन आहे, NaCl चं एक्वियस सोल्युशन आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये वॉटरची क्वांटिटी जास्त असते त्याला आपण एक्वियस सोल्युशन असे म्हणतो. आता इकडे बघा, मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन MgO. आता ही काय आहे, आता हे काय आहे, ही केमिकल इक्वेशन आहे. आणि इथे हे जे आपण लिहिलं होतं हे काय होतं, केमिकल रिएक्शन होती. काय होती, केमिकल रिएक्शन होती. आता आपण इथे काय सांगितलेलं आहे, सिम्बॉल्स ऑफ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. आता इथे सिम्बॉल, मॅग्नेशियमचा सिम्बॉल काय आहे, Mg, बरोबर. एअरचा सिम्बॉल, ऑक्सिजनचा सिम्बॉल काय आहे, O2. आणि Mg ऑक्साइड म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साइड आपण कसं लिहिलाय, MgO. हे काय झाले, सिम्बॉल्स झाले. काय झाले, सिम्बॉल्स. आता आपल्याला लिहायचंय फिजिकल स्टेट्स. आता आपण मॅग्नेशियम जर घेतलं तर तो कोणत्या स्टेट मध्ये असणार आहे, सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे. O2 म्हणजे कोणत्या स्टेट मध्ये असणार आहे, तो गॅशियस स्टेट मध्ये असणार आहे. MgO हे सुद्धा कोणत्या स्टेट मध्ये असणार आहे, सॉलिड स्टेट मध्येच असणार आहे. हे जे एक्झाम्पल्स आहे हे आपण वर्गामध्ये करून बघितलेले आहे. आठवलंय का तुम्हाला, मॅग्नेशियम रिबन तुमच्या हातात दिली होती, बर्निंग कॅन्डल होती, त्याच्यावर तुम्ही मॅग्नेशियम रिबन काय करत होते, बर्न करत होते. आणि आपण पेटर डिश जी होती, वॉच ग्लास जे होतं त्याच्यामध्ये मॅग्नेशियम ऑक्साइड कलेक्ट करत होतो. आठवलं का, व्हाईट कलरची ऍश. आता अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया. अ कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट ZnSO4 इज फॉर्म्ड ऑन एडिशन ऑफ झिंक डस्ट टू द ब्लू सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. आता इथे काय आहे की झिंक डस्ट जे आहे ते आपण ऍड करतोय कशामध्ये, कॉपर सल्फेट मध्ये. आता कॉपर सल्फेट जे आहे तो कोणत्या कलर मध्ये असतो, ब्लू कलर मध्ये असतं. झिंक डस्ट आणि कॉपर सल्फेट ऍड केल्यानंतर एक कलरलेस सोल्युशन तयार होतं. कोणतं, झिंक सल्फेटचं. कशाचं, झिंक सल्फेटचं. चला आता केमिकल रिएक्शन आपण लिहूया. दिस केमिकल रिएक्शन कॅन बी रिटन ॲज aqueous solution of copper sulfate plus zinc dust gives aqueous solution of zinc sulfate plus copper. हे काय झालंय त्याचं, केमिकल रिएक्शन. कॉपर सल्फेट प्लस Zn म्हणजे झिंक गिव्स ZnSO4 प्लस कॉपर. ही झाली केमिकल इक्वेशन.
The representation of chemical reaction in a condensed form using chemical formulae is called the chemical equation. लक्षात आलं? ही जे आहे ही काय आहे? केमिकल इक्वेशन आहे आणि ह्या फॉर्म मध्ये आपण काय लिहिलेलं आहे? केमिकल रिॲक्शन लिहिलेले आहे. तुम्हाला आठवतं का आपण 8वी मध्ये पण ह्याच पद्धतीने केलेलं होतं. आपण ह्याला वर्ड इक्वेशन म्हणत होतो, बरोबर की नाही? आणि ह्याला केमिकल फॉर्म्युलेचे इक्वेशन्स म्हणत होतो. Now let's see how to write a chemical equations. कोणत्या पद्धतीने आपण केमिकल इक्वेशन्स लिहू शकतो? Which are the rules and conventions followed for writing chemical equation? कोणते rules असतात, कोणते कन्व्हेन्शन्स असतात ते पण आपण बघूया. एक्झाम्पल प्रिव्हियसच घेऊया की कॉपर सल्फेट प्लस झिंक गिव्स झिंक सल्फेट प्लस कॉपर. आता नेहमी लक्षात ठेवा जे पण रिॲक्टंट्स असतात ते आपण लेफ्ट हँड साइडला लिहिणार आहोत आणि जे पण प्रोडक्ट्स असतात ते आपण राईट हँड साइडला लिहिणार आहे. प्लस आपण त्यांच्या फिजिकल स्टेट्स पण डिनोट करतो. आता फिजिकल स्टेट्स डिनोट करण्यासाठी आपण जे सिम्बॉल्स असतात ते वापरणार आहोत. आता इथे एक्वियस, AQ म्हणजे काय आहे? एक्वियस सोल्युशन आहे. S म्हणजे काय? सॉलिड आहे. इथे परत आपण एक्वियस लिहिलंय आणि इकडे परत सॉलिड लिहिलंय. हे काय झाले? त्यांचे फिजिकल स्टेट पण आपण काय करतोय? रिप्रेझेंट करतोय, डिनोट करतोय. आता काही रिॲक्शन्स असे असतात ज्यांच्यामध्ये आपल्याला हीट गरजेची असते. काय गरजेची असते? हीट गरजेची असते. मग आपण ते कशाने रिप्रेझेंट करणार आहोत? तर आपण डेल्टाने रिप्रेझेंट करणार आहोत. आता डेल्टा काय आहे बघा? हा जो छोटासा ट्रायंगल तुम्हाला दिसतोय हा रिप्रेझेंट करतोय. काय रिप्रेझेंट करतोय? की ह्या रिॲक्शनला काय लागलेला आहे? हीट आपण एक्सटर्नली प्रोव्हाइड केलेली आहे. आता एक्झाम्पल हा कशाचा आहे? स्लेक लाईम इज फॉर्म्ड ऑन हीटिंग लाईमस्टोन. काय आहे हे? स्लेक लाईम फॉर्म झालेला आहे. स्लेक लाईम फॉर्म झालेला आहे जेव्हा आपण लाईमस्टोनला हीट केलं तेव्हा. आता इथे आपण हीट रिप्रेझेंट केली, बरोबर? त्याच्या सोबतच आपल्याला इथे हा अपवर्ड डायरेक्शन मधला एरो दिसतोय. हे आपल्याला काय रिप्रेझेंट करणार आहे? हे रिप्रेझेंट करणार आहे की गॅस काय झालेली आहे? फॉर्म झालेली आहे. काय फॉर्म झालेली आहे? गॅस फॉर्म झाली आहे आणि आपण ती अपवर्ड डायरेक्शन मध्येच दाखवतो. कोणत्या डायरेक्शन मध्ये आपण ते दाखवणार आहोत? अपवर्ड डायरेक्शन मध्ये. लक्षात आलं? कारण गॅस जी असते फ्युम्स बनवून उडून जाते, बरोबर की नाही? तसंच काही रिॲक्शन्स असे असतात ज्याच्यामध्ये हीट प्रोड्यूस केली जाते. आता कॉपर सल्फेटचंच एक्झाम्पल आपण घेऊया. जर कॉपर सल्फेट प्लस झिंक केलं तर कॉपर सल्फेट प्लस कॉपर गिव्स हीट. प्लस हीट आहे म्हणजे प्रोडक्ट्स मध्ये हीट प्रोड्यूस झालेली आहे. लक्षात आलं का? कॉपर सल्फेट प्लस झिंक सल्फेट फॉर्म झालंय, कॉपर फॉर्म झालेला आहे आणि प्लस हीट पण इथे काय झालेली आहे? फॉर्म झालेली आहे. आता त्याच्या सोबतच काही रिॲक्शन्स असे असतात जिथे कॅटलिस्टची गरज पडते. कॅटलिस्टची गरज पडते म्हणजे काय? ती रिॲक्शन स्लो असते, पण जर आपण कॅटलिस्ट ऍड केले तर रिॲक्शन जी आहे ती फास्ट होऊन जाणार. आता काही रिॲक्शन्सला फास्टन अप करण्यासाठी त्याला स्पेसिफिक टेम्परेचर द्यावं लागतं, कधी कधी प्रेशर द्यावं लागतं. त्याच्यानंतर त्याच्यासोबत कॅटलिस्टचा पण वापर केला जातो. लक्षात आलं का? आता हे बघा इथे व्हेजिटेबल ऑइल जर आपण घेतलं प्लस आता इथे बघा लिक्विडचं सिम्बॉल दिसला तुम्हाला, बरोबर? ठीक आहे. त्याच्यासोबतच हायड्रोजन गॅसचा वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये काय फॉर्म होतंय? वनस्पती घी फॉर्म होतंय जे सॉलिड मध्ये आहे. आता इथे 60 डिग्रीज तुम्हाला दिसतंय, बरोबर? हे काय आहे? टेम्परेचर आहे. त्याच्यासोबत आपण एक कॅटलिस्ट यूज केलेला आहे, त्याचं नाव काय आहे? निकल. निकल आपण कॅटलिस्ट म्हणून इथे काय केलेला आहे? यूज केलेला आहे. लक्षात आलं का तुम्हाला? आता हे काय होतं? ह्या पद्धतीने आपण काही कन्व्हेन्शन्स आहे केमिकल इक्वेशन लिहिण्याची. प्लस अजून एक गोष्ट
आता पुढचे एक्झाम्पल आपण बघूया की जर समजा आपल्याला काही स्पेशल इन्फॉर्मेशन लिहायची असेल त्या रिॲक्टंट बद्दल, प्रोडक्ट बद्दल, तर ते आपण कशी लिहिणार? तर आपण लिहिणार काय लिहिणार आहे, जे पण फॉर्म्युले असणारे, केमिकल फॉर्म्युले असणारे त्याच्या खाली आपण ती स्पेशल इन्फॉर्मेशन लिहिणार आहोत. आता जसं इथे लिहिलेलं आहे कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजे नायट्रिक ऍसिडचं जे सोल्युशन आपण वापरलेलं आहे ते काय आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे. जेव्हा कॉपर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत रिॲक्ट करणार तेव्हा तो कोणती गॅस बनवणार आहे, नायट्रोजन डायऑक्साइड. आणि ही जी गॅस आहे ही खूप पॉइझनस गॅस असते, लक्षात आलं. पण कॉन्सन्ट्रेटेडच्या जागेवर जर आपण डायल्यूट सोल्युशन यूज केलं तर काय होणार आहे बघा, सेम इक्वेशन राहणार आहे, फक्त काय बदलणार आहे, प्रोडक्ट बदलणार आहे. आणि प्रोडक्ट कोणता आहे, नायट्रिक ऑक्साइड. इथे काय फॉर्म करणार आहे, नायट्रिक ऑक्साइड गॅस फॉर्म करणार आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये राहिलेली आहे. आता इथे तुम्ही बघितलं असेल, इथे दोन प्रोडक्ट्स आहे, इथे आपण कशाने त्यांना ऍड केलेला आहे, प्लस साइनने आपण दाखवलेलं आहे की दोन रिॲक्टंट्स आहे. इथे प्रोडक्ट्स फॉर्म होताना 3 प्रोडक्ट्स फॉर्म झालेले आहे आणि ते आपण प्लस साइनने काय केलेले, डिफरन्शिएट केलेले आहे. पण आता रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स हे वेगवेगळे आहे, हे आपण कशाने रिप्रेझेंट करतो, तर ते रिप्रेझेंट करणार आहोत आपण ह्या एरोने. लक्षात आलं. लेफ्ट हँड साइडला जे आपले रिॲक्टंट्स आहे आणि राईट हँड साइडला जे आपले प्रोडक्ट्स आहे ते आपण कशाने डिफरंट करणार आहोत, कशाने वेगळे करणार आहोत, तर ते आहे आपल्या एरोने. लक्षात आलं. ह्या एरोने आपण डिफरन्शिएट करणार आहोत. आता हे होते काही जे केमिकल इक्वेशन आपण लिहिणार आहोत, तर कोणते रूल्स आपण फॉलो केले पाहिजे, कोणते कन्व्हेन्शन्स आपण फॉलो केले पाहिजे हे आपण बघितलं आहे, बरोबर की नाही.